लक्ष द्या, आपण काउंटर पाहत आहोत. काय बघत आहोत? काउंटर. काउंटर म्हणजे काय रे? जे काउंट करते त्याला काउंटर म्हणतात. ओके, जे काय करतंय काउंट करते त्याला आपण काय म्हणतो? काउंटर म्हणतो. तर आता या काउंटर या सब टॉपिकमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? टाईप्स ऑफ काउंटर. याच्यामध्ये असिंक्रोनस काउंटर आणि सिंक्रोनस काउंटर हे बघायचं आहे आणि त्याचा कुठं कुठं वापर होतो किंवा ते कुठं कुठं यूज होतं, ॲप्लिकेशन कुठं कुठं आहे ते बघायचं आहे. ओके, तर 4 बिट सिंक्रोनस काउंटर आणि 4 बिट असिंक्रोनस काउंटर, त्याची सर्किट डायग्राम, त्याचा ट्रूथ टेबल, त्याची वेव्ह फॉर्म, याच गोष्टी बघायच्यात आपल्याला. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिक काउंटर म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, द डिजिटल सर्किट यूज फॉर काउंटिंग पल्सेस. पल्स काउंट करण्यासाठी जे डिजिटल सर्किट वापरतो आपण त्याला आपण काय म्हणतो? डिजिटल काउंटर असं म्हणतो. ओके, तर हे कसं आहे? सिक्वेन्शियल सर्किट आहे. 2 टाईपचे सर्किट असतात, एक कॉम्बिनेशनल सर्किट आणि दुसरं सिक्वेन्शियल सर्किट. तर हे काय आहे? सिक्वेन्शियल सर्किट आहे. ओके, जसं मल्टिप्लेक्सर डिमल्टिप्लेक्सर काय होतं? कॉम्बिनेशनल सर्किट होतं. ॲडर सबस्ट्रॅक्टर कॉम्बिनेशनल सर्किट होतं. तर हे काय आहे? सिक्वेन्शियल सर्किट आहे. तर इट इज यूज इन फ्लिपफ्लॉप. कुठं वापरतात ते? फ्लिपफ्लॉपमध्ये पल्स काउंट करण्यासाठी, किती पल्स झाल्या. ओके, त्याच्यानंतर बघा हे काय नेमकं? इट इज अ ग्रुप ऑफ फ्लिपफ्लॉप विथ क्लॉक पल्स सिग्नल. तर 1 2 3 4 असे ग्रुपचे फ्लिपफ्लॉप कंबाईन करायचे आणि सिक्वेन्शियली क्लॉक पल्स अप्लाय करायचे. मग ती सिक्वेन्शियली होती का असिक्वेन्शियली होती, याच्यावरून त्याचं फर्दर टाईप्स आहे. तर याला आपण काउंटर असं म्हणतो. ओके, ते काय करतं आहे? इट काउंट द नंबर ऑफ क्लॉक पल्स. किती क्लॉक पल्स आहेत तर ते काउंट करण्याचं काम काउंटर करतं. तर मग 2 टाईपचे काउंटर आहेत. काउंटरचे किती प्रकार आहेत? 2. पहिलं आहे असिंक्रोनस काउंटर, त्यालाच आपण काय म्हणतो? रिपल काउंटर म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? रिपल काउंटर म्हणतो. दुसरे सिंक्रोनस काउंटर, त्यालाच आपण काय म्हणतो? रिंग काउंटर किंवा जॉन्सन काउंटर. रिंग काउंटर किंवा जॉन्सन काउंटर म्हणतो. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑन द बेस ऑफ आउटपुट चेंजेस. आउटपुट कशा पद्धतीने बदलते त्याच्यावरून त्याचे क्लासिफिकेशन आहे, त्याच्यावरून त्याचे टाईप्स आहेत. अप काउंटर, अप काउंटरमध्ये व्हॅल्यू वाढत वाढत जातात. उदाहरणार्थ व्हॅल्यू स्टार्टिंग फ्रॉम स्मॉल टू बिग, व्हॅल्यू इन्क्रीज होतात. उदाहरणार्थ 0 1 2 3 4 हे अपिंग चाललं ना, अप पुढं पुढं, त्याला अप काउंटर म्हणायचं. डाऊन काउंटर म्हणजे काउंट डाऊन सुरू होतं, त्याला आपण काय म्हणतो? डाऊन काउंटर म्हणतो. ओके, तर आपण नाही करीत का 1 2 साडे माडे 3 म्हणजे हे काय आहे? अप काउंटर आहे. 1 2 3, त्याच्यानंतर 3 4 3 2 1 0 अशा पद्धतीने त्याला आपण काय म्हणतो? डाऊन काउंटर म्हणतो. काउंटिंग आहे पण कसे? डाऊनवर्ड आहे. तर हायरकडून लोअरकडे जात असेल, बिग टू स्मॉल जात असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? डाऊन काउंट म्हणायचं आहे. आणि काही काही काउंटिंग कशी असते? अप आणि डाऊन दोन्ही पण असते. तर या टाईपच्या काउंटिंगला आपण अप डाऊन काउंटिंग असं म्हणतो किंवा अप डाऊन काउंटर म्हणतो. तर काउंटर काय आहे ते समजलं. तर याच्यामध्ये आपण काय करत असतो? पल्स सिग्नल्सला काउंट करत असतो. येतं लक्षात? सो राईट डाऊन दिस. आता आपल्याला काय बघायचं आहे? एक एक काउंटर बघायचं आहे. हे लिहून घ्या, आपण एक डायग्राम काढू आता. बघा, पहिलं काउंटर घेतो आहे आपण. ओके, पहिल्या टाईपचं काउंटर आपण शिकायचं आहे. तर पहिलं काउंटर आहे असिंक्रोनस काउंटर किंवा त्याला आपण रिपल अप काउंटर म्हणतो. ओके, असिंक्रोनस काउंटर किंवा रिपल अप काउंटर. तर याच्यामध्ये आपण काय केलं आहे? 3 फ्लिपफ्लॉप घेतलेत. ओके, तर याला आपण 3 बिट काउंटर पण म्हणतो. असिंक्रोनसचं काय आहे? 3 बिट काउंटर आहे. कोणतं काउंटर आहे? 3 बिट असिंक्रोनस काउंटर, अप काउंटर. बघा, सो फिगर शोज द 3 बिट काउंटर.
जेवढं बिट, आता 4 बिटचं काउंटर सांगितलं तर मग किती काढणार तुम्ही फ्लिपफ्लॉप? 4 फ्लिपफ्लॉप. 3 बिटचं सांगितलं तर किती काढणार? 3 काढणार. 5 बिटचं सांगितलं तर किती काढणार? 5 काढणार. ओके, सो फिगर शोज 3 बिट काउंटर, 3 बिटचं काउंटर आहे. ओके, आणि त्याला 3 फ्लिपफ्लॉप लागणार. समजा 4 बिटचं असतं तर किती लागले असते? 4 लागले असते. हिअर जे के फ्लिपफ्लॉप आर यूज. तर जे के फ्लिपफ्लॉप वापरलेत आपण. ए, बी आणि सी असे 3 जे के फ्लिपफ्लॉप वापरले आणि ते परमनंटली 1ला कनेक्टेड आहे. जे आणि के परमनंटली लॉजिकली 1 कनेक्टेड आहे. ओके, त्याच्यानंतर एक्सटर्नल क्लॉक पल्स इज यूज टू ए, बी अँड सी. हे पण लॉजिकली आहे. ए बी सीला आपण काय केलं आहे? एक्सटर्नली क्लॉक पल्स आपण दिलं, एक्सटर्नल क्लॉक पल्स. ओके, क्लिअर. आणि क्लॉक असे 2 आहेत. तर क्लॉक पल्स ए, बी, सीला आपण 3ला दिली. बघा, ऑल द फ्लिपफ्लॉप ड्यू टू, बघा, ऑल द फ्लिपफ्लॉप आर नेवर ट्रिगर ॲट सेम इन्स्टंट हे कॉल्ड ॲज असिंक्रोनस काउंटर. तर हे सगळे फ्लिपफ्लॉप सोबतच ट्रिगर होतात का? नाही. पहिल्याला ट्रिगर पल्स भेटली, नंतर ते थोडा डिले घेतो, त्याला काय आपण काय म्हणतो? प्रोपगेशन डिले म्हणतो. नंतर दुसरा फ्लिपफ्लॉप ऑपरेट होतो, नंतर तिसरा फ्लिपफ्लॉप ऑपरेट होतो. अशा पद्धतीनं हे काय करतात? प्रोपगेशन डिले घेतात. आणि म्हणून या टाईपच्या फ्लिपफ्लॉपला आपण काय म्हणतो? असिंक्रोनस काउंटर असं म्हणतो. या टाईपच्या काउंटरला काय म्हणतो? असिंक्रोनस काउंटर. का? कारण ते सिंक्रोनसली वर्क करत नाहीत, सायमल्टेनियसली वर्क करत नाहीत. त्याच्यामध्ये डिले, पहिला फ्लिपफ्लॉप झाल्याच्यानंतर दुसरा फ्लिपफ्लॉप झाल्याच्यानंतर अशा पद्धतीने डिले असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? असिंक्रोनस काउंटर असं म्हणतो. आता याच्यामध्ये किती स्टेज येणार आहे? कोण ठरवतं आहे? आता बघा, 2:n असतं. n म्हणजे काय? नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप. मग 2:3 = 8. मग काउंट किती असेल? 0 to 7 काउंट असेल. येतं लक्षात? 0 to 7 काउंट आलं. हे समजलं? काय अडचण नाही. आता याचं आपण ट्रूथ टेबल बघू. काय बघायचं आता? ट्रूथ टेबल. हे तर समजलं ना. आता याचा ट्रूथ टेबल तर तुम्हाला माहिती आहे किती स्टेज आहेत? 8 आहेत. 2:n म्हणजे 8 आलं ना. तर 1 2 3 4 5 6 7 8 स्टेज. इनिशियल स्टेज आपण कन्सिडर करू. तर Q1, Q2 आणि QA, QB आणि QC असे 3 फ्लिपफ्लॉप आहेत. तर याचं इनपुट, आता 2चं कॉम्बिनेशन इनपुट असेल तर कसं असतं माहिती आहे तुम्हाला? 0 0 0 0 1 1 1 1 0 0 1 1 0 0 1 1 0 1 0 1 0 1 0 1. तर हे इनपुटचं कॉम्बिनेशन असतं, माहिती आहे ना तुम्हाला? तर बघा, स्टेज 1 काय म्हणते? स्टेज 1 सगळे जर फ्लिपफ्लॉप 0 असतील तर आउटपुट 0. त्याच्यानंतर फक्त पहिला फ्लिपफ्लॉपचा आउटपुट 1 आहे, तर त्यावेळेस डेसिमल काउंट 1 असेल. त्याच्यानंतर 1 0 असेल तर 2 असेल, 1 1 असेल तर 3 असेल, 1 0 0 असेल तर 4 असेल, 1 0 1 असेल तर 5 असेल, 1 1 0 असेल तर 6 असेल, 1 1 1 असेल तर 7 असेल. तर जसं आपला हे नंबर असतो त्याच पद्धतीने. आणि परत 0 0 असेल तर 0. तर ह्या कंडिशन आहेत. ह्या काय आहेत? कंडिशन आहेत. बघा, फ्रॉम टेबल इट इज सीन दॅट काउंट increase from 0 to 1 and then 2 then 3 up to 7. Hence it is called as up counter. याला अप काउंटर काय म्हणायचं आहे? कारण काउंट वाढत चालला आहे, त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणलं? अप काउंटर म्हणायचं. येतं लक्षात? चला, आता याचं काय बघायचं? वेव्ह फॉर्म बघायचे किंवा पल्स सायकल म्हणून आपण याला काय म्हणायचं? पल्स सायकल किंवा वेव्ह फॉर्म म्हणून. तर पल्स सायकल, तर सगळ्यात पहिले काय करायचे? इनपुट द्यायचं. ओके, आता एक पल्स काढली तर हे काय असतंय? लो. हे काय असतंय?
हाय, हे काय असतंय लो, हे काय असतंय हाय, हे लो, हे हाय, हे लो, हे हाय. आता हे झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, QA QB आणि QC काढायचं आहे. तर QA काय 0 1 0 1 0 1 0 1. ओके, तर मग हे काय 0, हे 1, हे 0, हे 1. तर इथं 2चा हे येतं आहे, येतं लक्षात. एक पूर्ण सायकल 0, एक पूर्ण सायकल 1, एक पूर्ण सायकल 0, एक पूर्ण सायकल 1. समजलं. तर इथं काय आहे 2 2चा सेट आहे, 0 0 1 1 0 0 1 1. तर इथं काय करायचं 2 2चा सेट घ्यायचा. म्हणजे काय 2 सायकल 0 2 सायकल 1, 2 सायकल 0 2 सायकल 1. येतं लक्षात. QB आणि QC काय घेतलं आहे 4 0 4 1. मग काय करायचं 4 0 लो, नंतर हाय, नंतर लो, नंतर हाय. समजलंय. आता काय करायचं आहे याच्यासाठी, हे पहिलं जे आहे ना त्याच्यासाठी हे 0 हे 0 हे 0 काय येईल 0 0 0 काय येईल 0. त्याच्यानंतर 1. बघा आता ही मोजतं कसं आपण खालून 0 0 1. त्याच्यानंतर 0 1 0. त्याच्यानंतर 0 1 1. तर या पद्धतीने 1 0 0 1 0 1. तर अशा पद्धतीने आपण मोजणार तर काउंट 0 to 7 येणार. येतं लक्षात. तर बघा द डेसिमल काउंट करस्पॉन्ड टू द नंबर ऑफ क्लॉक पल्स विथ द काउंटर हॅज रिसिव्ह. तर याच्यामध्ये हे आणि हे लो आहे का हाय आहे याच्यावरून तुमचा काउंट येईल आणि म्हणून याला आपण काय म्हणतो काउंटर म्हणतो. आणि अप काउंटर का म्हणतो कारण ते काउंट वाढत चाललं म्हणून अप काउंटर म्हणतो. येतं लक्षात. समजलं. काहीच अडचण नाही याच्यात. 4 मार्काला जवळपास 4-5 वेळेस हा प्रश्न 6 मार्काला विचारलो. तर ही डायग्राम काढायची. ह्या डायग्रामचं एक कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामध्ये किती काउंटर आहे काय असतं वगैरे लॉजिक. त्याच्यानंतर ही ट्रूथ टेबल आहे आणि पल्स सायकल किंवा त्याला वेव्ह फॉर्म म्हणू आपण. काहीच अवघड नाही आहे. थोडं जर लॉजिक लावलं ना इट इज व्हेरी सिम्पल. समजलं. पुन्हा एकदा सांगू. समजलं ना. ठीक आहे. सो राईट डाऊन. बघा असिंक्रोनस रिपल काउंटरमध्ये 4 बिटचं काउंटर बघू आपण. काय बघायचं आहे 4 बिटचं काउंटर. आता 4 बिटचं काउंटर आणि 3 बिटच्या काउंटरमध्ये काय फरक आहे. 3 बिटमध्ये 3 फ्लिप फ्लॉप वापरले होते. 4 बिटमध्ये किती वापरले 4 फ्लिप फ्लॉप वापरले. जेवढे फ्लिप फ्लॉप असतील तेवढेच बिट असतात. म्हणजे जेवढे बिट लागतील तेवढे फ्लिप फ्लॉप आपल्याला घ्यावे लागतील. ओके. तर QA QB QC आणि QD असे 4 आपण काय घेतले फ्लिप फ्लॉप घेतले आणि त्याचे आउटपुट आहे. मग QD QC QB आणि QA इज इक्वल्स टू 0 0 0 0. तर ही स्टेप्स आहे तुमची. ओके. नंतर 0 0 0 1 0 0 0 2 अशा पद्धतीने काउंटिंग करायची. ही काउंटिंग आहे. ओके. तर नंबर ऑफ स्टेजेस काय येईल 2n म्हणजे 2/4 किती येईल 16 येईल. ओके. आणि काउंट किती 0 to 15 काउंट होईल. तर आता काय करायचं आहे QA QB QC आणि QD घ्यायचं आहे. ओके. तर हे डेसिमल 0 to 15 मोजल, स्टेट 0 to 16 मोजल, 1 to 16 आणि 0 0 0 0 म्हणजे काय तुमचं इक्वलंट 0 0 0 0 1 म्हणजे 1 0 0 1 0 म्हणजे 2 0 0 1 1 म्हणजे 3. तर हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. ओके. तर या स्टेज घ्यायच्या तुम्ही काय घ्यायचं बघा इथं 8 0 घ्यायचे 8 1 घ्यायचे, 4 0 घ्यायचे 4 1 घ्यायचे, 4 0 घ्यायचे 4 1 घ्यायचे. त्याच्यानंतर 2 0 2 1 2 0 2 1 2 0 2 1 2 0 2 1. त्याच्यानंतर 0 1 0 1 0 1 0 अशा स्टेप्स घ्यायच्या आणि त्याच्यानंतर याचं इक्वालंट काढायचं. तर इथं जर आपण पल्स सायकल काढली तर हे 16पर्यंत घ्या. आता हे 9 त्याच्यानंतर 10 अशा पद्धतीने कितीपर्यंत घ्यायची 16पर्यंत तुम्हाला घ्यावं लागेल. ओके. त्याच्यानंतर 0 1 0 1 A, त्याच्यानंतर 0 0 1 1 0 0 1 1 B, त्याच्यानंतर 0 0 0 0 1 1 1 1 C, त्याच्यानंतर 0 0 0 0 0 0 0 0 1 1 1 1 1 1 1 1 अशा पद्धतीने D घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे घ्यायचं आहे. हे काय येईल सगळे 0 हे 1 हे 1 0 हे अशा पद्धतीने काउंट केलं तर कितीपर्यंत काउंट होईल
16पर्यंत काउंट होईल. येतं लक्षात? सॉरी 15पर्यंत, 0 to 15पर्यंत म्हणजे टोटल 16 काउंट. येतं लक्षात? आणि अशा पद्धतीने आता हे अप काउंटर आहे. का बरं अप काउंटर आहे? कारण इथून छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाता येते म्हणून त्याला अप काउंटर म्हणायचं आहे. येतं लक्षात? असिंक्रोनस काउंटर का म्हणायचं आहे? कारण इथं प्रोपेगेशन डिले येतो. सायमल्टेनियसली ऑन होतं का ते? नाही. ओके, ए नंतर बी नंतर सी नंतर डी अशा पद्धतीने आउटपुट तुम्हाला मिळतं आहे. म्हणून या टाईपच्या काउंटरला काय म्हणतात? असिंक्रोनस काउंटर किंवा रिपल काउंटर. अप काउंटर काय म्हणायचं आहे? कारण हे अपवर्ड चाललं आहे म्हणून. येतं लक्षात? सोपं आहे नाही? तर परीक्षेला असा सुद्धा प्रश्न 6 मार्काला विचारला जाऊ शकतो. ओके, सो राईट डाऊन दिस. बघा, काही ड्रॉबॅक आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस किंवा ड्रॉबॅक आहेत. एव्हरी फ्लिपफ्लॉप हॅज इट्स ओन प्रोपगेशन डिले. प्रत्येक फ्लिपफ्लॉपचा स्वतःचा असा एक प्रोपगेशन डिले असल्यामुळं आउटपुट तुम्हाला सायमल्टेनियसली भेटेल का? नाही भेटणार. ओके, आणि त्याच्यामुळं इथं थोडा प्रॉब्लेम होईल टायमिंगचा. ओके, त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो? असिंक्रोनस फ्लिपफ्लॉप म्हणतो. इन रिपल काउंटर द आउटपुट ऑफ प्रिव्हियस, पहिल्याचा आउटपुट दुसऱ्याच्या क्लॉक पल्सला इनपुटला दिलेलं आहे. बघा, इन रिपल काउंटर द आउटपुट ऑफ प्रिव्हियस फ्लिपफ्लॉप इज यूज ॲज अ क्लॉक फॉर नेक्स्ट फ्लिपफ्लॉप, हेन्स डिले ऑकर. डिले का बरं होतो? तर पहिल्याचं आउटपुट काय केलं जातं? दुसऱ्याला क्लॉक इनपुट दिलं जातं, त्याच्यामुळं डिले ऑकर होतो. पण बघा, ॲज नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप इन्क्रीज, 3मध्ये कमी डिले होईल, 4मध्ये जास्त डिले होईल. का? फ्लिपफ्लॉप वाढले ना. ॲज अ फ्लिपफ्लॉप इन्क्रीज, डिले इज ऑल्सो इन्क्रीज. ओके, म्हणून दिस विल बी पुट अ लिमिटेशन ऑन मॅक्सिमम क्लॉक फ्रिक्वेन्सी. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त क्लॉक फ्रिक्वेन्सी घेता येईल का? नाही. नंबर ऑफ काउंट वाढवता येईल का? नाही. ओके, 3, 4पर्यंत ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त वाढवलं तर काय होईल? डिले वाढत चालत, आणि डिले वाढला तर प्रॉब्लेम अराईज होईल. येतं लक्षात? काउंटिंगला डिले नको, पटपट पटपट काउंट झालं पाहिजे. तर त्याच्यामुळं हा काउंटर वापरत नाही. हे याचे डिसॲडव्हान्टेजेस. येतं लक्षात? मग याला पर्याय काय? तर सिंक्रोनस काउंटर. तर ते आपण बघू. हे समजलं? सो राईट डाऊन. जसं असिंक्रोनस काम करतं, असिंक्रोनस काउंटर काम करतं, तसंच सिंक्रोनस काउंटर पण काम करतं. काय फरक आहे दोघांमध्ये? तिथं काय होत होतं? असिंक्रोनस म्हणजे सायमल्टेनियसली येत होते का? नाही. प्रोपगेशन डिले येत होता. इथं काही तसा प्रोपगेशन डिले येतो का? नाही. बघा, ट्रिगरिंग सोबत होते म्हणून याला काय म्हणतो आपण? सिंक्रोनस काउंटर म्हणतो. तर फिगर शोज 3 बीट काउंटर. 3 बीट काउंटर पाहिजे तर मग तीन फ्लिपफ्लॉप घ्यावं लागतील. तर आता 3 फ्लिपफ्लॉप घेतले. काय? ए, बी आणि सी असे 3 फ्लिपफ्लॉप घेतले. तर याच्यामध्ये काय केलं? हे लॉजिकली 1 कनेक्ट केले, जे आणि के 1ला कनेक्ट केलं. इथं जे आणि के 1ला कनेक्ट केलं, आणि ह्या दोन्हीचं इनपुट जो आहे याचा आउटपुट याला दिलं आणि याचा आउटपुट अँड गेटला घेतलं आणि अँडिंग करून सीला दिले. तर यांना काय होणार आहे? ए, बी आणि सी तिन्हीला पण काय होईल? सायमल्टेनियसली इनपुट भेटेल. प्रोपगेशन डिले होईल का? नाही. आणि ॲट सेम इन्स्टंट ऑल फ्लिपफ्लॉप आर ट्रिगर्ड ॲट सेम इन्स्टंट, हेन्स कॉल्ड ॲज सिंक्रोनस काउंटर. म्हणून याला काय म्हणायचं आहे? सिंक्रोनस काउंटर म्हणायचं आहे. नंबर ऑफ स्टेजेस मग 2n म्हणजे 2 म्हणजे 8. सो काउंट इज फ्रॉम 0 to 7. सेम. याच्यात काही फरक आहे का? याच्यात काही फरक आहे का? फक्त डायग्राममध्ये फरक आहे. बघा, क्लॉक पल्स इथून खाली दिल्यात आणि लॉजिकली 1 जे आणि के लॉजिकली 1ला कनेक्ट केलं आहे. पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याला दिलं आहे आणि दुसऱ्याचं आउटपुट पहिल्याच्या जे के सोबत अँडिंग केलं आहे आणि कोणाला दिलं आहे? सी का फ्लिपफ्लॉपला दिलं आहे. अशा पद्धतीने आहे. आता बघा, तुमच्या स्टेजेस किती स्टेज येणार आहेत? 0 to 7, 8 स्टेज येणार आहेत.
तर इनिशियली आता फर्स्ट टू 8 तर बघा 0 0 0 0 1 1 1 1 0 0 1 1 0 0 1 1 0 1 0 1 0 1 अशा पद्धतीने इनपुट घेतले. तर हे 0 0 काय येईल 0 0 0 1 1 0 1 0 2. तर अशा पद्धतीने काउंटिंग होईल. आणि हे काउंटिंग कशी आहे 0 to 7 म्हणजे काय आहे अप काउंटर आहे. हे कोणतं काउंटर आहे अप काउंटर. आणि जर समजा 7 to 0 असतं तर मग काय म्हणलं असतं याला डाऊन काउंटर म्हणलं असतं. याला काय म्हणलं असतं डाऊन काउंटर. हे समजलं. आणि वेव्ह फॉर्म पण एक्झॅक्टली इक्वल आहे. जशी आपली असिंक्रोनसची वेव्ह फॉर्म होती तशीच ही वेव्ह फॉर्म आहे. तर इथं हे 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 हे पहा एचं 0 1 0 1 दिसतं ना ते. त्याच्यानंतर बीचं काय आहे 0 0 1 1 0 0 1 1 0 0 1 1. सीचं काय रे 0 0 0 0 1 1 1 1 0 0 0 0 1 1 1 1 अशा पद्धतीने. तर मग हे काय येईल रे 0 0 0. हे काय येईल 0 0 1. हे काय येईल 0 1 0. तर अशा पद्धतीने 0 to 7 काउंट येईल. ओके. पुढं जर केलं तर मग परत हे 0 येईल 0 0 0. त्याच्यानंतर 0 0 1 0 1 0. तर हे बघा अशा पद्धतीने परत 0 1 2 अशा पद्धतीचा काउंट येईल. तर इथं काउंट हा कशा मोजला जातो अशा पद्धतीने सी बी आणि ए सी बी ए अशा पद्धतीने. ओके. तर याच्यावरून आता समजा पहिल्याला काय आला 0 0 0 आला. दुसऱ्याला आला 0 0 1 अशा पद्धतीने काउंट मोजला जातो. आता इथे एक नोट लक्षात घ्या. वेव्हफॉर्म ऑफ सिंक्रोनस काउंटर आर एक्झॅक्टली सेम ॲज दॅट ऑफ असिंक्रोनस काउंटर. काही फरक आहे का नाही. जर डाऊन काउंटर असतं तर मग मात्र या स्टेप उलट्या आल्या असत्या. ओके. या स्टेप उलट्या आल्या असत्या बस दुसरं काहीच नाही. कळालं. याच्यामध्ये काय फरक आहे का 4 मार्काला हे परीक्षेला विचारतात 6 मार्काला. 4 मार्काला विचारलं तर हे 3 काढून घ्यायचं. हे जनरल डिस्क्रिप्शन. ओके. 6 मार्काला विचारलं तर वेव्ह फॉर्मसह काढायचे. तर परीक्षेला विचारलेलं आहे 2-3 वेळेस. आता तुम्ही 4चा सेट करू शकता का 4 बिटचं सिंक्रोनस काउंटर काढा बरं लगेच. 4 बिटचं सिंक्रोनस काउंटर काढा. सो ड्रॉ द 4 bit synchronous counter. ॲडव्हान्टेजेस ऑफ सिंक्रोनस काउंटर. आत्ता आपण सिंक्रोनस काउंटर पाहिलं त्याचे काय काय फायदे आहेत. तर बघा तर सायमल्टेनियसली सगळ्या फ्लिपफ्लॉपला क्लॉक सिग्नल सायमल्टेनियसली पोहोचतं. म्हणजे तिथं प्रोपगेशन डिलेचा काही विषय आहे का नाही. तरी पण काही डिले होतोच. 100% 0 डिले राहत नाही. कारण तिथं काय आलं अँड गेट आहे. ओके. आणि त्याच्यानंतर फ्लिपफ्लॉपला पण जे आणि केला इनपुट दिल्याच्यानंतर काही डिले लागणार. तर फ्लिपफ्लॉपसाठीचा छोटासा डिले प्लस गेटसाठीचा डिले हा टोटल डिले असेल प्रोपगेशनचा. पण इनपुट मात्र सायमल्टेनियसली आल्यामुळं तो डिले कमी होऊन जातो. ओके. आणि जर डिलेच कमी होत असेल तर मोठ्याल्या फ्रिक्वेन्सीला हे काउंटर आपण वापरू शकतो. तर बघा याचा डिफरन्स लिहिला इथं. पॅरामीटर तर सर्किट कॉम्प्लेक्स असिंक्रोनस काउंटर कसं आहे सिम्पल आहे. आणि सिंक्रोनस काउंटर मात्र थोडं कॉम्प्लेक्स आहे. कारण तिथं सायमल्टेनियसली सगळ्यांना काय द्यायचं आहे क्लॉक पल्स द्यायची. त्याच्यानंतर कनेक्शन याच्यामध्ये पहिल्या फ्लिपफ्लॉपचं आउटपुट नेक्स्टला दिलं जातं आणि नेक्स्टचं परत नेक्स्टला दिलं जातं. इथं तसं आहे का नाही काही संबंध नाही. इथं सायमल्टेनियसली त्याला इनपुट प्रोव्हाइड केलं जातं. आता क्लॉक इनपुट आहे सायमल्टेनियसली प्रोव्हाइड केलं जातं का नाही. ओके. इथं सायमल्टेनियसली प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यानंतर प्रोपगेशन डिले याच्यामध्ये खूप जास्त आहे. कारण प्रत्येक पहिल्याचा आउटपुट दुसऱ्याला दुसऱ्याचा आउटपुट तिसऱ्याला प्रत्येक ठिकाणी प्रोपगेशन डिले लागणार आहे. इथं लागेल का नाही. इथं प्रोपगेशन डिले खूप कमी होऊन जातो लेस आहे. इथं प्रोपगेशन डिले असल्यामुळं फ्रिक्वेन्सी कमीच वापरावं लागते. जास्त फ्रिक्वेन्सी जर वापरली तर डिलेचा लिमिटेशन येऊन जातं. म्हणून हे लो फ्रिक्वेन्सीसाठी वापरतात. हे मात्र हाय फ्रिक्वेन्सीसाठी आपण वापरू शकतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन
सिंक्रोनस आणि असिंक्रोनस काउंटर. आता हे नेमकं काउंटर वापरतात कुठं ते आपण बघू. तर डिजिटल क्लॉकमध्ये, डिजिटल क्लॉक पाहिले असतील ना तुम्ही, डिजिटल वॉचेस 1 2 3 4 5 अशा पद्धतीचे काउंटिंग होत असेल तिथं, तर डिजिटल क्लॉकमध्ये. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी काउंटरमध्ये, फ्रिक्वेन्सी काउंटर ते रनिंग ट्रॅकवर पळतात बघा, टाईम लावून पळतात. आपण डायलॉग ना म्हणत का टाईम लावून हाणायला पाहिजे, तर हे काउंटिंग 5 सेकंद 6 सेकंद. ओके. त्याच्यानंतर टाईम मेजरमेंट, जर वेळ मोजायचा असेल तर याचा वापर होतो. त्याच्यानंतर डिजिटल व्होल्टमीटरमध्ये व्होल्टेज मोजायचं असेल तर याचा वापर होतो. त्याच्यानंतर इन काउंटर टाईप ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, इन काउंटर टाईप ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरमध्ये पण आपण याचा वापर करतो. त्याच्यानंतर इन डिजिटल ट्रँग्युलर वेव्ह जनरेटर. ओके. फंक्शन जनरेटरमध्ये, ट्रँग्युलर वेव्ह जनरेटरमध्ये काउंटरचा वापर केला जातो. आणि फ्रिक्वेन्सी डिवायडर सर्किटरीमध्ये सुद्धा काउंटरचा वापर केला जातो. तर हे काय आहेत, काउंटरचे ॲप्लिकेशन. एवढ्या ठिकाणी काउंटर वापरलं जातं. समजले? सो राईट डाऊन.